मित्रांनो नमस्कार. महातयारी प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण सुरू केलेला आहे बघा सामान्य विज्ञान हा विषय. ओके. आणि त्या सामान्य विज्ञान विषयाचा आपल्याला टॉपिक बघायचा आहे अणूची संरचना. ओके. तर झालं काय की जे गेले काही 2-3 वर्षातले जे काही PYQ आहेत या PYQ वरून असं दिसून येतं की विज्ञान विषयाची जी काही काठिण्य पातळी आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ओके. जसं की मागील वर्षी जी काही कंबाईनची परीक्षा झाली होती त्यामध्ये साधारणतः 5 ते 6 प्रश्न योग्यपणे अटेम्प्ट करता येत होते. ओके. आणि जुन्या काळामध्ये एकदम स्टेट बोर्ड लेवलला सुद्धा अभ्यास केला तरी सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी अटेम्प्ट करता येत होते. ओके. परंतु सध्या तसं नाहीये. सध्या त्यांची काठिण्य पातळी वाढलेली आहे. तर ती काठिण्य पातळी लक्षात घेऊन आपण हे आजचं लेक्चर या ठिकाणी अरेंज केलेलं आहे. ओके. तर आजचं लेक्चर आपण यासाठी घेतोय की हे जे काही अणूची संरचना हा टॉपिक आहे हा एक टॉपिक आणि दुसरा एक टॉपिक आहे रासायनिक बंध. दुसरा कोणता टॉपिक आहे? रासायनिक बंध. हे दोन टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुमचे 1 ते 2 प्रश्न तुम्हाला सहजरित्या अटेम्प्ट करता येतात आणि पुढे चालून जो काही रसायनशास्त्राचा तुम्ही अभ्यास करता तर तो सुद्धा अभ्यास करणं तुम्हाला सोयीचं जातं. ओके. चला तर मग आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहात तर अणू कशापासून बनतात. सोबतच जे शास्त्रज्ञ होऊन गेले की त्यांनी सांगितलं की अणू असा असा तयार झालेला आहे आणि त्याचे गुणधर्म असे असे आहे तर त्या शास्त्रज्ञांचे काही सिद्धांत आहे तर ते सिद्धांत सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. थॉमसन झालं, रुदरफोर्ड झालं, त्यानंतर बोहर झाले. तर हे 3 शास्त्रज्ञ महत्वाचे आहेत तर यांच्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. यांनी काय सांगितलेलं आहे अणूच्या विषयी. त्यानंतर आपण बघणार आहोत अणूचं इलेक्ट्रॉनिक संरूपण. ओके. त्यानंतर आयोग कशा पद्धतीचे प्रश्न या टॉपिकवर विचारतो तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. चालेल. तर अशा रीतीनं आपण हा टॉपिक बघत असताना एक गोष्ट लक्षात आपल्याला ठेवायची आहे या ठिकाणी. तर अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे. चला तर आपण सुरुवात करूया. थोडं फास्ट होईल. ओके. कारण 2 लेक्चर घेणं आहे यावर आधारित. तर अगोदर आपण पार्श्वभूमी बघू. आपला जो पदार्थ आहे हा पदार्थ छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे आणि त्या कणांचे अजून तुकडे होत नाही. म्हणजे ते कण कोणत्या प्रकारचे आहेत तर अविभाज्य कण आहेत. ते कण कोणत्या प्रकारचे आहे? अविभाज्य कण. ओके. मग हे जे अविभाज्य कण आहे या कणाला नाव दिलं परमाणु. कोणी? महर्षी कणाद यांनी. ओके. आणि त्याच कणांना नाव दिलं अणु. कोणी? तर डेमोक्रिटस यांनी. ओके. तर 2 व्यक्ती होऊन गेले. एक होऊन गेले महर्षी कणाद. त्यांनी नाव दिलं परमाणु. अशा कणांना ज्याचे अजून तुकडे होत नाही आणि याच कणापासून तो पदार्थ बनलेला असतो आणि अणु हे नाव दिलं डेमोक्रिटस या व्यक्तीने त्या अविभाज्य कणांना. ओके. तर ही होती पार्श्वभूमी. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डाल्टनचा अणु सिद्धांत. तर डाल्टननं सुद्धा तेच सांगितलं की जो काही पदार्थ आहे हा पदार्थ अविभाज्य घटकापासून तयार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ या ठिकाणी समजा सोनं. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सोनं हे छोट्या छोट्या कणांपासून बनलेलं आहे आणि कोणत्याही 2 कणाचं जे काही वस्तुमान आहे हे सारखंच आहे. कोणत्याही 2 कणांचं वस्तुमान कसं आहे? सारखंच आहे. फॉर एक्झाम्पल इकडे आपण चांदी घेऊ. हे चांदी सुद्धा छोट्या छोट्या कणांची बनलेली आहे. तर या चांदीच्या कणाचं वस्तुमान प्लस या सोन्याचं कणाचं वस्तुमान वेगवेगळं आहे. यावरून डाल्टन काय म्हणतो की वेगवेगळे जे मूलद्रव्य आहे हे वेगवेगळ्या कणांपासून बनलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यांचे वस्तुमानही म्हणजे वेगवेगळे आहेत. तर असं म्हटलं होतं डाल्टननं. तर हा होता डाल्टनचा अणूचा सिद्धांत. जुन्या काळात अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जायचे परंतु आता तसे विचारले जात नाही. आता कसे प्रश्न विचारतात ते आपण पुढे पाहणारच आहोत. पुढे चालून मायकल फॅराडेनं काय सांगितलं की पदार्थाला त्याचे विद्युत गुणधर्म आहेत. याचाच अर्थ ज्या कणांपासून तो पदार्थ बनलेला आहे तर तो कण अविभाज्य कण नसून तो अजून छोट्या छोट्या कणांपासून बनलेला आहे जसं की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग पुढे चालून या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा शोध लावणं गरजेचं ठरलं. मग पुढे चालून ते जे थॉमसन आले, त्यानंतर बोहर आले. यांनी पुढे चालून त्या छोट्या छोट्या कणांचा सुद्धा शोध लावला. मग अणू हा कशापासून बनलेला असतो रे? तर अणू हा
इलेक्ट्रॉन पासून बनलेला असतो, प्रोटॉन पासून बनलेला असतो, न्यूट्रॉन पासून बनलेला असतो, पॉझिट्रॉन पासून बनलेला असतो, न्यूट्रिनो पासून बनलेला असतो, त्यानंतर मेझॉन पासून बनलेला असतो. असे एवढे सारे छोटे छोटे पार्टिकल्स त्या अणूमध्ये असतात. ओके, या सर्वांचा मिळून तो अणू बनतो. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही मूलभूत घटक आहेत ते हे 3 आहेत. कोणते कोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, त्यानंतर आता आपण छोटीशी माहिती बघू इलेक्ट्रॉन बद्दल. इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता जे थॉम्सननं. परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे यापूर्वी. म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध लावणारे कोण, न्यूट्रॉनचा शोध लावणारे कोण, ओके, त्यानंतर प्रोटॉनचा शोध लावणारे कोण. तर इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता जे थॉम्सन यांनी आणि इलेक्ट्रॉन हे नाव दिलं होतं स्टोनी या व्यक्तीने. ओके, इलेक्ट्रॉनवर जो काही प्रभार असतो हा कसा असतो? निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्याची किंमत ही आहे. किती? 1.9 गुणिले 10⁻⁻19 कुलोम एवढा चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह स्वरूपात. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती आहे? 9.1 गुणिले 10⁻⁻31 kg. ही बाब सुद्धा इथे लक्षात ठेवायची आहे. यावर आधारित असे प्रश्न आता विचारत नाही, परंतु एक नजर आपण त्या ठिकाणी टाकणं आवश्यकच आहे. असो, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे प्रोटॉन. प्रोटॉनचा शोध लावला होता गोल्डस्टीन याने. प्रोटॉनचा शोध कोणी लावला होता? गोल्डस्टीन यांनी. आणि ते प्रोटॉन असं नाव जे दिलं होतं ते कोणी दिलं होतं? रुदरफोर्ड यांनी. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जवळपास सारखेच आहे चार्जच्या बाबतीत. फक्त प्रोटॉनचा चार्ज जो आहे तो धन प्रभारित आहे आणि तो किती आहे? 1.9 गुणिले 10⁻19 कुलोम. ओके, इलेक्ट्रॉनच्या बाबतीत तो ऋण प्रभारित कण होता. ओके, आणि याचं जे वस्तुमान आहे ते 1.6 गुणिले 10⁻27 kg. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत किती होतं ते? 9.1 गुणिले 10⁻31 kg. -31 म्हणजे अजून लहान. म्हणजे प्रोटॉनच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉनचं वजन हे खूपच कमी आहे आणि ते नसल्यास जमा असते. म्हणून इलेक्ट्रॉनचं वजन तिथं गृहीत धरल्या जात नाही. जे काही अणूचं वजन असतं हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन असतं. ओके, असो, नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे न्यूट्रॉन. तर न्यूट्रॉनचा शोध लावला होता चॅडविक या शास्त्रज्ञाने. ओके, न्यूट्रॉनचा शोध कोण लावला? चॅडविक या शास्त्रज्ञाने. न्यूट्रॉनवर प्रभार कोणता असतो? तर कोणताच प्रभार नसतो. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह. आणि जे काही वस्तुमान आहे न्यूट्रॉनचं ते प्रोटॉन एवढंच असतं 1.6 गुणिले 10⁻27 kg. ओके, ही बाब सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. असो, आता आलो आपण महत्वाच्या सिलेबस वरती. तर या इथून पुढे प्रश्न विचारायला मात्र सुरुवात होते. ओके, तर सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे जे थॉम्सनचा अणु सिद्धांत. ओके, मग नेमकं अणु दिसायला कसा असतो, त्याचं संरचना कशी असते या संदर्भात पुढे शोध लागायला सुरुवात झाली. ओके, तर मग जे थॉम्सननं म्हटलं की अणु हा टरबुजासारखा असतो, कलिंगडासारखा असतो. जे थॉम्सननं काय सांगितलं? जो काही अणु आहे हा टरबुजासारखा असतो. मग टरबूज कसा असते रे? सगळीकडे लाल रंग पसरलेला असतो आणि मध्ये मध्ये त्या काळ्या कलरच्या बिया असतात. ओके, तर मग जो लाल रंग आहे त्याला म्हणतात धनप्रभार आणि कुठे मुठे ज्या काळ्या रंगाच्या बिया आहेत तर त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन. ओके, ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन. ओके, तर या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता त्याची प्रतिकृती. सगळीकडे हा लाल रंग पसरलेला आहे. तर जो काही लाल रंग आहे हा काय आहे? धनप्रभार. हा काय आहे? धनप्रभार. आणि कुठे कुठे जे काही काळ्या रंगाच्या बिया आहे तर तो काय आहे? ऋण प्रभार. तर जे थॉम्सन काय म्हणतो की जो काही अणु आहे त्यामध्ये सगळीकडे काय पसरलेला आहे? धनप्रभार पसरलेला आहे आणि त्या धनप्रभारामध्ये इलेक्ट्रॉन सजवलेले आहेत. इलेक्ट्रॉन कसे सजवलेले आहेत? म्हणजे असे एखादा पेढा घेतला त्यामध्ये जसे काजू बदाम बसवलेले असतात तर तशा पद्धतीचे या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्या धनप्रभारित जे काही जागा आहे त्यामध्ये सजवलेले असतात, जडवलेले असतात. ओके, तर एकूण जो अणु आहे हा विद्युत प्रभार दृष्ट्या कसा आहे? उदासीन आहे. कारण लाल रंग कसा आहे? धनप्रभारित. त्यानंतर ह्या ज्या बिया आहे इलेक्ट्रॉन जे आहे ते कसे आहे? ऋण प्रभारित. तर यावरून काय दिसून येतं? ते एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात आणि एकूण जो अणु आहे हा उदासीन ठरतो. मग जे थॉम्सननं जे काही अणुचं मॉडेल मांडलं होतं त्या मॉडेलला काय म्हटलं? प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग हा एक ख्रिश्चन मधला जे ख्रिसमसचा एक केक असतो त्यामध्ये सुद्धा काहीतरी सजावट केलेली असते, जसं की मी पेढ्याचं उदाहरण सांगितलं त्याच पद्धतीनं. किंवा एक कलिंगड म्हणजे आपलं टरबूज. तर त्या टरबुजाप्रमाणे आपण त्याला म्हणू शकतो. तर परीक्षेत यापूर्वी गेले 3 वर्षापूर्वी प्रश्न विचारलेला आहे की जे थॉम्सनची अणु प्रतिकृती कोणत्या स्वरूपाची होती? मग प्लॅनेटरी मॉडेल होती म्हणजे सूर्यमालेसारखी होती की प्लम पुडिंग मॉडेल होती? ओके,
तर लक्षात ठेवायचं आहे प्लम पुडिंग मॉडेल हे कोणाचं आहे, जे जे थॉम्सनचं. त्याला कलिंगडाची उपमा सुद्धा दिलेली आहे. तर अशा रीतीनं आपण हे जे जे थॉम्सनचं मॉडेल या ठिकाणी बघितलं. जे जे थॉम्सननं असं काहीच नव्हतं सांगितलं की इलेक्ट्रॉन प्रोटॉन भोवती फिरतात, ओके, इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरतात, असं तसं काही सांगितलं नाही. त्यांना फक्त सांगितलं की हे जे काही अणू आहे हे टरबुजासारखे आहे, सगळीकडे धन प्रभार आहे आणि कुठे कुठे इलेक्ट्रॉन हे सजवलेले आहेत. ओके, तर अशा रीतीनं अणुसिद्धांत मांडला होता जे जे थॉम्सन यांनी. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉईंट, आणि पुढचा पॉईंट बघत असताना आपल्याला बघायचं आहे रुदरफोर्डनं काय सांगितलं. रुदरफोर्डनं काय घेतलंय, सोन्याचा पत्रा घेतला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोन्याचा पत्रा घेतला आणि चौकडून एक झिंक सल्फाईडचं काय केलेलं आहे, त्यानं एक स्क्रीन लावलेली आहे. ओके, त्याला फ्लोरोसंट स्क्रीन म्हणतो. ओके, तर मग रुदरफोर्डनं काय केलं, एक धनप्रभारित जे काही कण आहे त्याला अल्फा कण म्हणतात. हे अल्फा कणांचा मारा केला या सोन्याच्या पत्र्यामध्ये. ओके, तर मग आता एक रुदरफोर्डचं म्हणणं काय होतं की जो काही पत्रा आहे, जर अणू म्हणजे सगळीकडे, जसं की जे जे थॉम्सननं सांगितलं होतं की सगळीकडे धनप्रभार आहे. ओके, मग सगळीकडे जर धनप्रभार असेल अणूमध्ये, तर मग हे धनप्रभारित कण त्या धनप्रभारावर आदळून वापस यायला पाहिजे होते. ओके, परंतु रुदरफोर्डला असं आढळलं की जे काही धनप्रभारित कण आहे ते कसे आरपार गेले, ते कसे गेले आरपार, आणि क्वचितच एखादा रिटर्न आला किंवा इकडं विचलित झाला. ओके, तर अशा रीतीनं रुदरफोर्डला आढळलं. तर मग आता रुदरफोर्डनं त्यावरून निष्कर्ष काय काढला ते आपण या ठिकाणी बघू. तर रुदरफोर्डचं म्हणणं आलं की जो काही अणू आहे हा एक मध्यभागी त्याला केंद्रक आहे आणि चौकडून त्याला काय आहे, एक कक्षा असते, आणि ते जे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरतात. कक्षेत कोणत्या कक्षेत फिरतात हे रुदरफोर्डलाही माहित नव्हतं. ओके, तर मग रुदरफोर्डचं म्हणणं असं होतं की जे काही अणू आहे त्या अणूमध्ये रिकामी जागा आहे, रिकामी जागा असल्यामुळेच आमचे अल्फा कण जे आहे ते आरपार गेले स्ट्रेट. ओके, रिकाम्या जागेमध्ये. ओके, आणि फारच कमी प्रमाणात विचलन झालं, कारण जे काही म्हणजे केंद्रक आहे, जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो फक्त केंद्रकात सामावलेला आहे, त्याच्यामुळे फारच कमी अल्फा किरणांचं विचलन झालं. ओके, तर जो काही केंद्रक आहे हा धनप्रभारित आहे, त्यामुळेच आमच्या अल्फा किरणांचं काय विचलन झालेलं आहे. आणि एकूण जो अणू आहे हा उदासीन आहे, कारण इलेक्ट्रॉनवर कसा निगेटिव्ह चार्ज आहे आणि या केंद्रकावर कसा धनप्रभारित प्रोटॉन असतो केंद्रकामध्ये, तर ते एकमेकांना काउंटर बॅलन्स करतात आणि एकूण अणू जो आहे हा उदासीन आहे. रुदरफोर्डनं सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन हे कसे केंद्रकाभोवती फिरतात. ओके, मग जे जे थॉम्सनचा अणुसिद्धांत कसा होता, प्लम पुडिंग. जे जे थॉम्सनचा अणुसिद्धांत कसा होता, प्लम पुडिंग. आणि रुदरफोर्डचा अणुसिद्धांत कसा होता, प्लॅनेटरी म्हणजे कसं रे, ते ग्रहमाला, सूर्याभोवती सगळे ग्रह फिरत असतात. तर हे प्लॅनेटरी मॉडेल कोणाचं आहे, रुदरफोर्डचं. रुदरफोर्डनं सांगितलं होतं की केंद्रकाभोवती काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर मग लक्षात ठेवायचं, जोड्या लावा स्वरूपात हा प्रश्न आलेला आहे की प्लम पुडिंग मॉडेल जे आहे ते जे जे थॉम्सनचं आहे आणि प्लॅनेटरी मॉडेल जे आहे ते रुदरफोर्डचं आहे. ओके, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा पॉईंट समजला असेल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉईंट, की त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्लँक क्वांटम थेरी. तर ते आपण नंतर बघू, ज्यावेळेस आपण मॉडर्न फिजिक्स बघत असतो ना, तर त्यावेळेस आपल्याला ते बघायचं आहे. आपल्याला पुढचा शास्त्रज्ञ बघायचा आहे नील्स बोहर हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, नील्स बोहर. तर याची अणूची प्रतिकृती. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, जे जे थॉम्सननं सांगितलं होतं की अणू हा कलिंगडाप्रमाणे आहे. त्यानंतर रुदरफोर्डनं सांगितलं होतं की अणू हा ग्रहमालेप्रमाणे आहे. परंतु असं नव्हतं सांगितलं रुदरफोर्डनं की ते केंद्रकाभोवती खूप साऱ्या कक्षा असतात, असं काही रुदरफोर्डनं सांगितलं नव्हतं. ओके, तर जो काही नील्स बोहर्स आला, तर या नील्स बोहरनं काय म्हटलं की इलेक्ट्रॉन हे विशिष्ट कक्षेत फिरत असतात. मग कक्षांचा शोध कोणी लावला, अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला जात असेल तर तो कोणी लावला, नील्स बोहर यांनी. ओके, वेगवेगळ्या कक्षांचा शोध कोणी लावला, तर तो नील्स बोहर यांनी लावला. आता कक्षा म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल हा एक केंद्रक आहे, या केंद्रकाभोवती ही एक कक्षा आहे. कक्षा म्हणजे काय, की ही एक प्रकारची ऊर्जा स्तर आहे, एनर्जी लेवल आहे. ओके, त्यानंतर हा दुसरा ऊर्जा स्तर आहे, त्यानंतर हा तिसरा ऊर्जा स्तर आहे. अशा पद्धतीच्या विविध कक्षा असतात. ओके, तर त्या कक्षांना नावं दिले. काय नाव दिले, के नाव दिलं, एल नाव दिलं, यम नाव दिलं, त्याच्यानंतर यन असं नाव दिलं. ओके, तर अशा रीतीनं ह्या कक्षा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत.
मग नील्स बोहरनं कक्षांचा शोध लावला. इथपर्यंत तुम्हाला गोष्ट क्लिअर झालीच असेल, राईट? इथपर्यंत तुमची गोष्ट क्लिअर झालीच असेल. आता जो काही बोहर आहे यानं सांगितलं होतं की बाळा हो, मध्यभागी केंद्रक असतो आणि त्याच्या भोवती भरपूर साऱ्या कक्षा असतात. मग त्याचं मॉडेल आपण या ठिकाणी काढून बघू. तर समजा हे काय आहे, केंद्रक आहे. या केंद्रकाभोवती काय आहे, कक्षा आहे. ही दुसरी कक्षा, त्यानंतर ही तिसरी कक्षा, त्यानंतर ही चौथी कक्षा. आता आपलं सर्कल तर एकदम जबरदस्त येत आहे, तर त्याबद्दल निश्चिंत राहा. ओके, तर मध्यभागी काय आहे, केंद्रक आहे आणि या केंद्रकाभोवती कक्षा असतात. ओके, तर त्या कक्षांना त्यांनी नावं दिले होते के एल एम एन. ओके, तर कक्षांना त्यांनी नावं दिले होते के एल एम एन. तर जी काही पहिली कक्षा आहे ती आहे के, दुसरी कक्षा आहे एल, तिसरी कक्षा आहे एम आणि चौथी कक्षा आहे एन. ओके, तर अशा रीतीनं त्यांना सांगितलं होतं की ह्या कक्षा आहेत. आता कक्षा आणि कवच मधला फरक सांगतो. काय, कक्षा आणि कवच. कक्षा म्हणजे एक वर्तुळाकार गोल आहे आणि कवच म्हणजे एक स्पेरिकल. स्पेरिकल म्हणजे चेंडू सारखं, फुटबॉल सारखं. ओके, आणि कक्षा म्हणजे बांगडी. ओके, तर कक्षा म्हणजे काय, एक बांगडी आहे आणि कवच म्हणजे काय, एक फुटबॉल सारखं म्हणजे घन स्वरूपात गोल. ओके, तर मग असं सुरुवातीला भ्रम होता की ते वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल, तर तसं नाही, ते स्पेरिकल स्वरूपात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा इलेक्ट्रॉन हा समजा केंद्रक आहे, तर एखादा इलेक्ट्रॉन असा फिरत असेल. ओके, दुसरा इलेक्ट्रॉन असा फिरत असेल. ओके, तिसरा इलेक्ट्रॉन असा फिरत असेल, तर ते कोणत्याही कक्षेमध्ये म्हणजे कोणत्याही स्वरूपात ते फिरू शकत होते. म्हणून त्याला फुटबॉलची रचना दिली आणि त्याला कवच असं म्हटलं गेलं. ओके, तर कक्षा आणि कवच मध्ये हा फरक आहे, तर ती बाब सुद्धा इथे लक्षात ठेवायची आहे. असो तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे आता कक्षा आणि कवच. आता इथून पुढे आयोग प्रश्न चांगल्या पद्धतीने विचारू शकतो. तर आपण हे जे कक्षा, कवच आणि हे जे काय आहे, तर याला इंग्रजी नावं देऊन तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर पहिलं नाव देऊ आपण शेल. पहिलं नाव काय देऊ आपण, शेल. ओके, तर शेल काय आहे, तर हे कवच आहे. शेल काय आहे, हे कवच आहे, म्हणजे त्या कक्षाच आहे. ओके, त्यानंतर दुसरं नाव देऊ आपण सब शेल. दुसरं नाव काय देऊ, सब शेल. ओके, इथं परत लिहितो सब शेल. आणि तिसरं नाव देऊ आपण ऑर्बिटल. ऑर्बिटल. ओके, तर लक्षात घ्यायचं की ज्या कक्षा आहेत, तर ह्या कक्षा काय आहेत, तर के एल एम एन अशा ह्या कक्षा आहेत. ओके, तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, आणि सब शेल म्हणजे काय, उपकक्षा. सब शेल काय असतं रे, सब शेल काय असतं, म्हणजे एक कक्षा ही अनेक उपकक्षांची बनलेली असतात. ओके, तर हा जो समजा हा जो यल कक्षा आहे किंवा यल जो शेल आहे, हा शेल अनेक सबशेल पासून बनलेला असतो. यल हा अनेक सबशेल पासून बनलेला असतो. हा यम सुद्धा अनेक सबशेल पासून बनलेला असतो. यन सुद्धा हा अनेक सबशेल पासून बनलेला असतो. तर हे जे सबशेल आहे, त्या सबशेलला सुद्धा काय नावं दिलेली आहे त्यांनी, एस टी डी एफ, एस टी डी एफ अशा पद्धतीचे सबशेल. ओके, लक्षात घ्या, शेल म्हणजे कवच. जसं की एखादा पत्ता गोबी आहे, पत्ता गोबीचा तुम्ही वरचा थर काढला तर तो काय आहे, शेल आहे. ओके, त्याच्यानंतरचा दुसरा थर काढला तर तो काय आहे, दुसरा शेल आहे. ओके, तर प्रत्येक थर अजून एक छोट्या छोट्या थरांचा बनलेला असतो, तर त्याला काय म्हणतात, सबशेल. त्याला काय म्हणतात, सबशेल. ओके, लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये तुम्हाला हे तीन नावं लक्षात ठेवायचे आहे, शेल, सबशेल आणि ऑर्बिटल. शेल, सबशेल आणि ऑर्बिटल. शेल म्हणजेच काय, कक्षा, जे तुम्हाला माहितच आहे, के एल एम एन वाले. ओके, तर अनेक, आता शेल कशापासून बनतो, तर सबशेल पासून बनतो. अनेक सबशेल पासून हा शेल बनत असतो. ओके, आणि हा जो सबशेल आहे हा कशापासून बनतो, ऑर्बिटल पासून बनतो. हा जो सबशेल आहे हा कशापासून बनतो रे, तर हा ऑर्बिटल पासून बनतो. तर ही सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर ही सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्यायचं आहे, अनेक ऑर्बिटल म्हणून मिळून सबशेल बनतो आणि अनेक सबशेल मिळून हा शेल बनतो. ओके, तर मग आता आपल्याला एक एक गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे की मग शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात,
त्यानंतर सबशेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आणि त्यानंतर ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात. ओके, तर हे आपण एक एक गोष्ट या ठिकाणी समजावून घेऊ. चालेल. चला तर आता आपण बघू पहिलं सर्वात प्रथम शेल. ओके, सर्वात प्रथम आपण काय बघू, शेल. ओके, तर आता आपण तुम्हाला सांगितलं होतं की हा एक केंद्रक आहे, त्या केंद्रकाभोवती हा आहे पहिला शेल. ओके, त्यानंतर हा आहे दुसरा शेल, त्यानंतर हा आहे तिसरा शेल, त्यानंतर हा आहे चौथा शेल. ओके, तर हा मध्यभागी काय आहे, केंद्रक आहे. हा जो पहिला शेल आहे याला नाव दिलं के, हा जो दुसरा शेल आहे याला नाव दिलं यल, हा जो तिसरा शेल आहे याला नाव दिलं यम आणि हा चौथा शेल आहे याला नाव दिलं यन. ओके, तर असे 4 शेलला 4 नाव दिलेले आहेत. यांना जो क्रमांक दिला जातो तर तो क्रमांक कसा दिला जातो की फॉर एक्झाम्पल के ला क्रमांक दिला जातो 1. केला क्रमांक किती दिला जातो 1. त्याला असं लिहिताना असं सुद्धा लिहितात n बरोबर 1. ओके, त्यानंतर यल याला जो क्रमांक दिला जातो तो दिला जातो n बरोबर 2 म्हणजे दुसरी कक्षा. ओके, त्यानंतर यम ला क्रमांक दिला जातो n बरोबर 3. ओके, त्यानंतर n ला जो क्रमांक दिला जातो तो दिला जातो n बरोबर 4. ओके, मग प्रत्येक शेल मध्ये कमाल किती इलेक्ट्रॉन असतात, प्रत्येक शेल मध्ये कमाल किती इलेक्ट्रॉन असतात हे जर काढायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल की एखादं हेलियमचा अणू आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एका अणूला एकच कक्षा आहे. फॉर एक्झाम्पल हा केंद्रक आहे आणि या केंद्रकाला एकच कक्षा आहे, या केंद्रकाला एकच कक्षा आहे. तर मग या एका कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात हे जर काढायचं झालं तर त्याचं सूत्र काय आहे, 2 गुणिला n चा वर्ग, 2 गुणिला n चा वर्ग. मग आता ही पहिलीच कक्षा आहे, पहिल्याच कक्षेमध्ये n ची किंमत किती आहे रे, 1 आहे. पहिल्याच कक्षेसाठी n ची किंमत किती आहे, 1. मग 2 गुणिला n च्या जागी 1 लिहा, त्याचा वर्ग लिहा. ओके, 1 चा वर्ग 1च होतो म्हणजे याचं परिणामी उत्तर किती आलं, 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर आता आपण काय करू, दुसरी कक्षा काढू. ओके, दुसरी कक्षा, मग दुसऱ्या कक्षेसाठी दुसरी कक्षा कोणती आहे, यल, आणि दुसऱ्या कक्षेसाठी n ची किंमत किती आहे, 2. दुसऱ्या कक्षेसाठी n ची किंमत किती आहे, 2. मग दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात, तर सूत्र आहे 2 n चा वर्ग बरोबर 2 गुणिला n ची किंमत किती आहे, 2. 2 चा वर्ग. ओके, दुसऱ्या कक्षेसाठी n ची किंमत किती आहे, 2. ओके, तर मग आता 2 गुणिला 2 चा वर्ग किती होतो, 4. म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन असतात या यल नावाच्या कक्षामध्ये. टोटल 8 इलेक्ट्रॉन असतात, जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन या यल नावाच्या कक्षामध्ये. आता आपण बघू तिसरी कक्षा. आयोगानं तिसऱ्या कक्षेवर आधारित प्रश्न विचारलेलाच आहे. ओके, तिसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, तर मग तिसऱ्या कक्षेसाठी n ची किंमत किती आहे, 3. ओके, तर मग सूत्रच काय आहे आपलं, 2 n चा वर्ग म्हणजे 2 गुणिला 3 चा वर्ग, कारण n ची किंमत किती झाली तिसऱ्या कक्षेसाठी, 3. ओके, त्यानंतर 2 गुणिला 3 चा वर्ग 9 बरोबर 18. तर तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 18. जी काही यम नावाची कक्षा आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 18. आता आपण चौथी कक्षा बघू. चौथ्या कक्षामध्ये सुद्धा तसंच 2 n वर्ग बरोबर 2 गुणिला 4 चा वर्ग बरोबर 2 गुणिला 16 बरोबर 32. चौथ्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 32. ओके, तर अशा रीतीनं कोणत्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात ते आपण या ठिकाणी काढलेलं आहे. ओके, मग कोणत्या कक्षेत किती ऑर्बिटल्स असतात तर ते आपण पुढेच पाहू. ओके, कोणत्या कक्षेत किती ऑर्बिटल्स असतात, कारण आता आपण हे बघितलं या ठिकाणी शेल, हे काय बघितलं, शेल, आणि त्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते सुद्धा बघितलं. या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आपण ते सुद्धा बघितलं, राईट. तर मग आता आपलं म्हणणं हे आलं की या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते आपण बघितलं. आता आपण सबशेल म्हणजे काय ते पाहू. आता आपण काय बघू, सबशेल म्हणजे काय. आता आपण काय बघू, सबशेल म्हणजे काय. तर सबशेलच्या अगोदर प्रत्येक कक्षेची ही ऊर्जा लेवल वेगवेगळी असते. ऊर्जा स्तर हा प्रत्येक कक्षेसाठी वेगवेगळा असतो. तर मग हे जे काही के एल एम एन ऊर्जा आहेत तर यांच्याबद्दल आपल्याला माहिती या ठिकाणी बघायची आहे. फॉर एक्झाम्पल जी काही पहिली कक्षा आहे त्या पहिली कक्षा कोणती असते, के, बरोबर.
मग पहिली कक्षा के असते आणि आपल्याला असं माहिती पाहिजे की पहिली कक्षा के असेल तर तिची ऊर्जा किती असते E1. ओके, तर मग पहिल्या कक्षेसाठी ऊर्जा किती असते तर ते तुम्हाला पाठच करायचं आहे. पहिल्या कक्षेसाठी ऊर्जा किती असते ते तुम्हाला पाठच करायचं आहे आणि ती असते 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पहिल्या कक्षेसाठी किती ऊर्जा असते 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फॉर एक्झाम्पल एखादा हायड्रोजनचा अणु आहे. हायड्रोजनच्या अणूमध्ये काय आहे, हा एक केंद्रक आहे आणि त्याच्याभोवती एकच कक्षा आहे आणि त्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. या इलेक्ट्रॉनला जर सोडून जायचं असेल तर त्याला किती एनर्जी लागणार आहे 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आयोनायझेशन एनर्जी किती आहे हायड्रोजनच्या अणूची 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर ही पहिल्या कक्षेसाठी जी ऊर्जा आहे ती किती आहे 13.6. ओके, मग दुसऱ्या कक्षेसाठी दुसरी कक्षा कोणती आहे यल. दुसरी कक्षा कोणती आहे यल. तर या दुसऱ्या कक्षेसाठी जर एनर्जी जर काढायची असेल तर ती कशी काढायची तर हे 13.6 भागीला n चा वर्ग. n चा वर्ग किती असतो रे, n म्हणजे काय कक्षेचा क्रमांक किती आहे 2. मग 13.6 भागीला 2 चा वर्ग म्हणजेच 13.6 भागीला 4. तर हे कॅल्क्युलेशन वगैरे करायचं काम नाही, फक्त तुम्हाला तोंडी पाठ ठेवायचं आहे की पहिल्या कक्षेसाठी एवढी एनर्जी आणि दुसऱ्या कक्षेसाठी जी एनर्जी लागते यांचा गुणाकार भागाकार केल्यानंतर तर ते येते 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे दुसऱ्या कक्षेसाठी तुम्हाला पाठ करायचं आहे. त्याच पद्धतीनं तिसऱ्या कक्षेसाठी जी काही एनर्जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे आणि ती तिसऱ्या कक्षेसाठी एनर्जी आहे. आता मी लिहत नाही, कॅल्क्युलेशन करत नाही, डायरेक्ट सांगतो. तर 1.51 हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेत 1.51 वाला तिसऱ्या कक्षेसाठी 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर ही बाब सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर चौथी कक्षा आहे n नावाची. तर या चौथ्या कक्षेसाठी एनर्जी किती असते, चौथ्या कक्षेसाठी एनर्जी असते 0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर हे 4 एनर्जी लेवल तुम्हाला पाठच करायचं आहे. आयोगानं आतापर्यंत यांच्यावर आधारित 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. एक विचारलेला आहे या 13.6 वरती आणि एक विचारलेला आहे या 1.51 वरती. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, आशा करतो तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. आतापर्यंत आपण बघितला कक्षा, त्या कक्षाला आपण म्हटलं शेल. ओके, आणि त्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर त्या शेलची एनर्जी कशी असते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितली. ओके, आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे आणि तो पुढचा पॉइंट म्हणजे त्या शेल मध्ये किती सब शेल असतात. ओके, शेल मध्ये किती सब शेल असतात, त्या शेल मध्ये किती सब शेल असतात आपल्याला ते बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता पहिला शेल घेऊ आपण के. ओके, तर मग लक्षात ठेवायचं आहे के मध्ये एक सबशेल असतात. इकडे लिहू आपण सबशेल. ओके, के मध्ये एक सबशेल असतो. त्यानंतर दुसरा कोणता आहे यल. ओके, तर यल मध्ये 2 सबशेल असतात, म्हणजे 2 सबशेलचा हा यल तयार झालेला असतो. त्यानंतर तिसरा घेऊ यम. तर यम मध्ये 3 सबशेल असतात आणि त्यानंतर यन घेऊ तर यन मध्ये 4 सबशेल असतात. ओके, तर लक्षात ठेवा सबशेल पासून शेल तयार होतात. शेल म्हणजे काय कक्षा. ओके, तर मग त्या कक्षा अनेक उपकक्षांपासून तयार झालेल्या असतात. तर मग पहिली जी कक्षा आहे ती एकाच उपकक्षेपासून तयार झालेली असते. पहिली कक्षा कोणती आहे, पहिली कक्षा आहे के. तर के जो आहे तो एकाच उपकक्षेपासून तयार झालेला असतो आणि त्या उपकक्षेला नाव दिलं त्यांनी. त्या उपकक्षेला लक्षात ठेवायचं आहे जसं की कक्षांना नाव दिलं होतं आपण के यल यम यन, तसंच उपकक्षांना नाव द्यायचं आहे एस पी डी एफ. एस पी डी एफ असं उपकक्षांना नाव द्यायचं आहे. ओके, उपकक्षांना काय नाव दिलं आपण एस पी डी एफ. ओके, तर एस पी डी एफ असं उपकक्षांना आपण नाव दिलेलं आहे. राईट. आता जसं की ज्या काही कक्षा होत्या के यल यम यन यांना आपण काही नंबर दिले होते, क्रमांक दिले होते. जसं की के ला आपण क्रमांक दिला होता यन. जसं की के ला आपण क्रमांक काय दिला होता 1. या ठिकाणी तुम्ही बघू शकता के ला आपण 1 क्रमांक दिला, यल ला आपण 2 क्रमांक दिला, यम ला आपण 3 क्रमांक दिला आणि यन ला 4 क्रमांक दिला. मग ह्या ज्या काही उपकक्षा आहे यांना सुद्धा काही क्रमांक देण्यात येते. ओके,
ओके द्यायला पाहिजे. तर जी काही ह्या उपकक्षा आहे यस पी डी एफ, तर यस ला क्रमांक दिला बघा 0, पी ला क्रमांक दिला बघा 1 आणि डी ला क्रमांक दिला 2 आणि एफ ला क्रमांक दिला 3. ओके, तर असे क्रमांक म्हणजे के एल एम एन ला क्रमांक दिला 1 2 3 4 आणि एस टी डी एफ यांना क्रमांक दिला 0 1 2 3. ओके, तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही के एल एम एन या ज्या काही कक्षा होत्या, तर या कक्षांना नाव हे क्रमांक देताना आपण एन लिहिलं होतं की बाबा एन ची किंमत 1, एन ची किंमत 2, त्यानंतर एन ची किंमत 3, त्यानंतर परत एन ची किंमत 4. ओके, परंतु इकडे जे काही डिनोशन म्हणतो आपण, इकडे जसं एन न दाखवलं तसं इकडं एल न दाखवलं की एल ची किंमत 0, एल ची किंमत 1, त्यानंतर एल ची किंमत 2, त्यानंतर एल ची किंमत 3. मग आता सोपा जर तुम्हाला प्रश्न विचारला, जर एल ची किंमत 3 असेल तर मग ती कोणती उपकक्षा किंवा ते कोणतं सबशेल आहे, तर ते आहे एफ. ते कोणतं सबशेल आहे एफ. जर समजा एल ची किंमत 2 असेल तर ते कोणतं सबशेल आहे, तर ते आहे डी. ते कोणतं सबशेल आहे, ते आहे डी. ओके, तर आशा करतो इथपर्यंत तुम्हाला हे समजलं असेल. ओके, त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी हे बघायचं आहे की मग एका कक्षेमध्ये किती उपकक्षा असतात, एका कक्षेमध्ये किती उपकक्षा असतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर ही जी काही पहिली कक्षा आहे के, तर याच्यामध्ये एकच उपकक्षा असते आणि त्याला नाव दिलं बघा, त्याला नाव दिलं होतं यस. ओके, ही जी पहिली कक्षा आहे त्याला नाव दिलं आपण यस, कारण ही जी पहिली कक्षा आहे त्याच्यामध्ये एकच उपकक्षा आहे. पहिली कक्षा ही एका उपकक्षेपासून बनलेली असते. ओके, त्याला नाव दिलं यस आणि त्याच्यासमोर 1 का लिहायचं आहे, कारण ती पहिली कक्षा आहे, कारण ती पहिली कक्षा आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे दुसरी कक्षा. दुसरी कक्षा कोणती आहे, यल. तर हिचा जो क्रमांक आहे तेवढ्या उपकक्षा त्यामध्ये असतात. हिचा क्रमांक किती आहे 2, मग इथं किती उपकक्षा येतील 2. मग त्या उपकक्षा कोणत्या आहे यस आणि त्याच्यानंतरची पी. आणि जसं की याला 2 क्रमांक आहे तर मग प्रत्येकाच्या समोर 2 लिहून टाकायचं. ओके, तर ह्या आहे 2 उपकक्षा. मग यल नावाची जी काही मुख्य कक्षा आहे ती 2 उपकक्षांची बनलेली आहे आणि त्या 2 उपकक्षांना नाव काय दिलं 2s आणि 2p. ओके, त्यानंतर तिसरी जी कक्षा आहे यम, तर ही 3 उपकक्षांपासून बनलेली आहे आणि त्यांना नाव दिलं आपण यस, त्यानंतर पी, त्यानंतर डी. ओके, आणि जसं की ही तिसरी कक्षा आहे तर यांच्या समोर सुद्धा आपण 3 लिहिणार, इथं पण 3 लिहिणार, इथं पण 3 लिहिणार. तर यम नावाची ही तिसरी मुख्य कक्षा आहे जी 3 उपकक्षांपासून बनलेली आहे आणि त्या 3 उपकक्षा म्हणजे 3s, 3p आणि 3d. ओके, 3s, 3p आणि 3d. त्यानंतर एन नावाची ही चौथी कक्षा आहे आणि ती तयार झालेली आहे 4 उपकक्षांपासून, एस, पी, डी आणि एफ. ओके, आणि प्रत्येकाच्या समोर 4 4 आणि इकडे पण 4 आणि इकडे पण 4 असं लिहायचं. ओके, तर एन नावाची ही मुख्य कक्षा आहे, एन नावाची ही मुख्य कक्षा आहे जी 4 उपकक्षांपासून बनलेली आहे आणि त्या 4 उपकक्षा म्हणजे 4s, 4p, 4d आणि 4f. ओके, तर अशा रीतीनं आपण ह्या उपकक्षा या ठिकाणी बघितलेल्या आहेत. अशा रीतीनं आपण ह्या उपकक्षा या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता एका उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. एका कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जसं की एका कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात ते आपण बघितलं होतं. कोणत्या सूत्राने बघितलं होतं, तर ते आपण बघितलं होतं 2n². ओके, n ची किंमत तिथं टाकली की त्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला माहित पडत होतं. परंतु आता त्या उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे जर आपल्याला माहित करायचं असेल तर त्याचंही काहीतरी सूत्र आहे. ओके, त्याचंही काहीतरी सूत्र आहे. तर मग त्याचं सूत्र असं आहे, तर त्याचं सूत्र असं आहे 2 गुणिला l अधिक 1 आणि याची काय करायची दुप्पट. 2 गुणिला l अधिक 1 त्याची काय करायची दुप्पट. फॉर एक्झाम्पल, मग आता या यस कक्षेमध्ये यल ची किंमत किती आहे 0, यल ची किंमत किती आहे 0. मग इथं 0 लिहा, 0 गुणिला 2 0 होतात अधिक 1 आणि याचं जे टोटल उत्तर येतं 1 त्याला गुणिला 2 करा म्हणजे यस या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात
2 पी या कक्षेमध्ये आता तुम्ही पाठ करा ना, सूत्र आपण तिथं लिहिलं. ओके, पी या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात 6. त्यानंतर डी या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात 10. आणि एफ या कक्षा नाही आहे, उपकक्षा आहे. ओके, एफ या उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात तर ते येतात 14. जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन आहेत बरं का, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन एवढे असतात. ओके, तर लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपण मुख्य कक्षा बघितल्या होत्या त्यावेळेस मुख्य कक्षेमध्ये आपण सांगितलं होतं की 2 पहिल्या मुख्य कक्षेमध्ये 2, दुसऱ्या मुख्य कक्षेमध्ये किती रे 8, तिसऱ्या मुख्य कक्षेमध्ये किती होते त्यानंतर 18 होते आणि चौथ्या मुख्य कक्षेमध्ये 32 होते. ओके, आता त्यानंतर आपण उपकक्षा बघितल्या. पहिल्या उपकक्षेमध्ये 2, दुसऱ्या उपकक्षेमध्ये 6, तिसऱ्या उपकक्षेमध्ये 10 आणि चौथ्या उपकक्षेमध्ये 14 एवढे ते इलेक्ट्रॉन त्यामध्ये असतात. ओके, तर आशा करतो कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आणि कोणत्या उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे. ओके, आता एक रिव्हिजन स्वरूपात तुम्हाला काही प्रश्न विचारले तो म्हणजे तुमचं ते क्लिअर झालं नाही ते आपल्याला समजेल. ओके, माझा प्रश्न आहे की जी काही तिसरी कक्षा आहे यम या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात जास्तीत जास्त. तर सूत्र आहे 2n वर्ग म्हणजे 2 गुणिले तिसरी कक्षा आहे म्हटल्यानंतर इथं काय येईल, तिसरी कक्षा म्हटल्यानंतर 3 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 9 म्हणजेच 18 इलेक्ट्रॉन येतील जास्तीत जास्त यम या नावाच्या कक्षेमध्ये. आता माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला की तिसऱ्या उपकक्षेमध्ये, तिसरी उपकक्षा कोणती आहे आपल्या उपकक्षा कोणती आहे एस, पी, त्यानंतर डी, त्यानंतर एफ. मग जी तिसरी उपकक्षा आहे डी याच्यामध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात, याच्यामध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन असतात तर ते आपण पाठच केलेलं आहे 2 16 2 6 10 14. काय 2 6 10 14. ओके, तर हे या ठिकाणी मग आता याला जर सूत्रानुसार जर काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे इथं एल ची किंमत किती 0, इथं एल ची किंमत किती 1, इथं एल ची किंमत किती 2 आणि इकडे एल ची किंमत किती 3. ओके, आणि कोणत्याही कक्षेमधलं जर आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढायची असेल तर 2 गुणिले 2l अधिक 1 असं लिहायचं. ओके, मग हे 2 गुणिले कंसात 2 गुणिले l ची किंमत किती आहे डी साठी तर ती आहे 2 अधिक 1. मग आता 2 गुणिले 2 दुने 4, 4 आणि 1 5, 2 गुणिले 5 बरोबर 10. तर अशा रीतीनं ही जी काही तिसरी उपकक्षा आहे डी त्याच्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती असतात 10 असतात. इथं तुम्ही तसं लक्षात ठेवा किंवा डायरेक्ट पाठ करा. 4 उपकक्षा आहेत, 4 उपकक्षेमध्ये 2 6 10 14 असे इलेक्ट्रॉन असतात. 4 मुख्य कक्षा आहेत के एल एम एन, त्या 4 मुख्य कक्षेमध्ये जास्तीत जास्त कसे इलेक्ट्रॉन असतात तर 2 8 त्यानंतर परत 18 आणि 32. ओके, आणि मुख्य कक्षा आणि उपकक्षा याच्यामध्ये फरक काय आहे तर अनेक उपकक्षांची मिळून ही मुख्य कक्षा बनलेली असते. जसं की के ही फक्त एकाच उपकक्षेची बनलेली असते, के ही फक्त एकाच उपकक्षेची बनलेली असते आणि त्याला नाव दिलं त्यांनी 1s. ओके, त्यानंतर यल ही 2 उपकक्षांची बनलेली असते आणि त्याला नाव दिलं त्यांनी 2s आणि त्यानंतर 2p. ओके, त्यानंतर यम ही 3 उपकक्षांची बनलेली असते, त्याला नाव दिलं त्यांनी 3s 3p त्यानंतर 3d. ओके, त्यानंतर n ही 4 उपकक्षांची बनलेली असते, त्याला नाव दिलं त्यांनी 4s 4p 4d आणि 4f. ओके, तर अशा रीतीनं आपण हे या ठिकाणी कक्षा आणि उपकक्षा यांच्या संदर्भातील माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. ओके, आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी समजला असेल. आता आपल्याला एक पुढचा ऍडव्हान्स लेवलचा पॉइंट बघायचा आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू. चला तर मित्रांनो, आपण आता सुरुवातीला काय बघितलं होतं, आपण बघितलं शेल म्हणजे काय आणि त्या शेलला आपण नाव दिलं होतं के एल एम आणि एन, या काय आहे मुख्य कक्षा. त्यानंतर आपण बघितलं होतं सब शेल म्हणजे काय, सब शेल, आणि यांना नाव दिलं होतं आपण एस पी डी एफ. तर ह्या काय आहे उपकक्षा. ओके, तर मग अनेक सब शेल पासून शेल तयार होतात. ओके, त्यानंतर आता तिसरी कन्सेप्ट आहे ऑर्बिटल. ऑर्बिटल. ओके, तर जे काही सब शेल आहे ह्या कशापासून तयार होतात, ऑर्बिटल्स पासून तयार होतात.
ह्या जे सबशेल आहे ह्या कशापासून तयार होतात, ऑर्बिटल्स पासून तयार होतात. तर मग हे जे काही ऑर्बिटल आहे तर या ऑर्बिटल विषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे की कोणत्या सबशेल मध्ये किंवा कोणत्या शेल मध्ये किती ऑर्बिटल्स असतात. ओके, तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही शेल आहे के या शेल मध्ये किती सबशेल असतात, तर के या शेल मध्ये एक सबशेल असतो. ओके, आणि त्याचं नाव आपण बघितलं होतं 1s. त्यानंतर यल या सबशेल मध्ये यल या शेल मध्ये 2 सबशेल असतात आणि त्याला नाव दिलं होतं आपण 1s आणि 2s आणि 2p. ओके, यस आणि पी. त्यानंतर यम या सबशेल मध्ये 3 सबशेल असतात. यम या शेल मध्ये 3 सबशेल असतात आणि त्यांना नाव दिलं होतं आपण 3s, 3p आणि 3d. ओके, आणि यन ही जी काही चौथी कक्षा आहे त्याच्यामध्ये 4 सबशेल असतात आणि ते 4s, 4p, 4d आणि 4f अशा पद्धतीचं. ओके, परंतु आता आपल्याला काय बघायचं आहे की ऑर्बिटल किती असतात त्या सबशेल मध्ये. ऑर्बिटल किती असतात त्या सबशेल मध्ये. ओके, ऑर्बिटल किती असतात सबशेल मध्ये, तर आता ते आपण एक वेळ या ठिकाणी समजावून घेऊ नेक्स्ट पॉइंट वरती. आता या ठिकाणी मी तुम्हाला ते समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण एक समजावून घेऊ की के नावाची ही काय आहे, मुख्य कक्षा आहे. के नावाची मुख्य कक्षा आहे, त्याला आपण शेल सुद्धा म्हणतो. या के नावाच्या मुख्य कक्षेमध्ये एक उपकक्षा असते. एक काय असते, उपकक्षा असते. त्याला आपण सबशेल म्हणतो. तर ही जी उपकक्षा आहे एकच उपकक्षा असते. किती, एकच उपकक्षा असते. ओके, आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे याच्यामध्ये किती, ही जी उपकक्षा आहे याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स असतात. ते आपल्याला बघायचं आहे. आता ही जी पहिली सबशेल आहे, म्हणजे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पहिली मुख्य कक्षा आहे आणि त्या मुख्य कक्षामध्ये एकच उपकक्षा आहे. आणि मग उपकक्षा कोणत्या प्रकारच्या आहे, यस, पी, डी, एफ. ओके, तर मग एकच उपकक्षा आहे म्हणजे इथं फक्त यस आहे. इथं फक्त काय आहे, यस. आणि आपण तुम्हाला सांगितलं होतं की या यस ला काय नाव द्यायचं, 0. या पी ला काय नाव द्यायचं, 1. या डी ला काय नाव द्यायचं, 2. या परत एफ ला काय नाव द्यायचं, 3. या परत एफ ला काय नाव द्यायचं, 3. ओके, तर मग आणि यालाच काय म्हणतात, यल. मुख्य कक्षेच्या बाबतीत आपण यन म्हटलं होतं. हे बघा, के ला आपण यन बरोबर 1 म्हटलं होतं. यम ला आपण यन बरोबर 2 म्हटलं होतं. यल साठी आपण यन बरोबर 3 म्हटलं होतं. यम साठी आपण के यल यम यन साठी आपण यन बरोबर 4 म्हटलं होतं. तर मग तशाच पद्धतीचं यस, पी, डी, एफ मध्ये यस साठी आपण यल बरोबर 0 म्हटलं होतं. इकडे सुरुवात आपण 0 पासून केली, इकडे सुरुवात 1 पासून केली होती. यल बरोबर आपण 1 म्हटलं होतं. त्यानंतर यल बरोबर आपण 2 म्हटलं होतं. त्यानंतर यल बरोबर आपण 3 म्हटलं होतं. ओके, तर आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, मग यस या सबशेल मध्ये किती ऑर्बिटल. आता जसं की कक्षा कशापासून बनते, कक्षा ही उपकक्षांपासून बनते आणि उपकक्षा ही ऑर्बिटल पासून बनते. तर मग यस नावाच्या उपकक्षामध्ये किती ऑर्बिटल्स असतात हे जर काढायचं असेल तर त्याचं सोपं सूत्र आहे की 2 गुणिला यल अधिक 1. 2 गुणिला यल अधिक 1. ओके, तर मग ही जी यस नावाची उपकक्षा आहे तर याच्यासाठी यल ची किंमत किती आहे रे, 0 आहे. मग यल ची किंमत 0 आहे तर टाकून द्या. 2 गुणिला 0 अधिक 1 बरोबर 2 आणि 0 चा गुणाकार 0 होतो आणि हा अधिक 1च उरतो. ओके, तर किती ऑर्बिटल आहेत यस उपकक्षेमध्ये, किती ऑर्बिटल आहे, 1. ओके, उपकक्षा ही ऑर्बिटल्स पासून बनतात. मग यस या कक्षामध्ये किती ऑर्बिटल्स आहे, 1. ओके, तर हे होतं के च्या बाबतीत. हे झालं के च्या बाबतीत, आपण तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलं. ओके, आता त्यानंतरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे कशाच्या बाबतीत, यलच्या बाबतीत. तर आता दुसरी मुख्य कक्षा कोणती आहे, इथं आपण कक्षा लिहू आणि त्या कक्षेची दुसरी मुख्य कक्षेला नाव देऊ आपण यल. ओके,
तर यल ही कक्षा किती उपकक्षापासून बनलेली असते? यल ही कक्षा किती उपकक्षापासून बनलेली असते? तर दोन उपकक्षा. पहिली कक्षामध्ये एक उपकक्षा, दुसऱ्या कक्षामध्ये 2 उपकक्षा, तिसऱ्या कक्षामध्ये 3 उपकक्षा आणि चौथ्या कक्षामध्ये 4 उपकक्षा. ओके. तर ही जी दुसरी जी कक्षा आहे तर किती उपकक्षापासून बनलेली असते? तर 2. पहिली आणि दुसरी. तर पहिली उपकक्षा येते यस आणि दुसरी उपकक्षा येते पी. दुसरी उपकक्षा काय येते? पी. ओके. मग आता उपकक्षा ऑर्बिट पासून बनलेली असते, ऑर्बिटल पासून बनलेल्या असतात. ओके. ऑर्बिटल पासून बनलेले असतात. तर मग ही जी यस नावाची कक्षा आहे किती ऑर्बिट्स पासून बनलेली असते? तर ती किती ऑर्बिटल असतात याच्यामध्ये? आपण आताच पाहिला अगोदर एक येते, कारण ऑर्बिटलचे संख्या काढण्याचं सूत्र कोणतं आहे? 2l अधिक 1. तर या सूत्रानुसार आपण 1 काढलं मागच्या स्लाइड मध्ये, कारण यस साठी यल ची किंमत किती आहे? 0. इकडे लिहितो मी. यस साठी यल ची किंमत 0, पी साठी यल ची किंमत 1, त्यानंतर डी साठी यल ची किंमत 2 आणि एफ साठी यल ची किंमत 3. तर इथं यल ची किंमत टाका, तुम्हाला इथं एक उत्तर येऊन जातं. बरोबर. मग आता पी साठी यल ची किंमत किती आहे? 1. मग इथं तुम्ही 1 टाका, बे एक बे आणि परत इकडं त्याला ऍड करा. हा एक ऍड करा, बे एक बे आणि त्यामध्ये एक मिळवला 3. मग पी मध्ये ऑर्बिटलची संख्या किती येते? तर ती येते 3. पी मध्ये ऑर्बिटलची संख्या किती येते? 3. लक्षात ठेवायचं आहे उपकक्षा यस मध्ये ऑर्बिटलची संख्या 1, उपकक्षा पी मध्ये ऑर्बिटलची संख्या 3. ओके. आणि जी मुख्य कक्षा आहे, मुख्य कक्षामध्ये उपकक्षा आहे 2, त्यातल्या एकामध्ये 1 ऑर्बिटल आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 ऑर्बिटल आहे. तर मग जी मुख्य कक्षा आहे यल, याच्यामध्ये टोटल ऑर्बिटल किती आहे? टोटल ऑर्बिटल किती आहे? 4. हे यस वाली 1 आणि पी वाल्या 3. यस वाली 1 आणि पी वाल्या 3. तर यल उपकक्षेमध्ये टोटल ऑर्बिटल आहे 4. ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्याच पद्धतीनं आपण आता तिसरी मुख्य कक्षा घेऊ यम. तर मग आता तिसरी मुख्य कक्षा आहे, त्याच्यामध्ये 3 उपकक्षा असतात. पहिल्या कक्षेमध्ये 1, दुसऱ्या कक्षामध्ये 2, तिसऱ्या कक्षामध्ये 3 आणि चौथ्या कक्षामध्ये 4 उपकक्षा. तर आता यम ही तिसरी उपकक्षा आहे, तर याच्यामध्ये 3 उपकक्षा आहेत. ओके. तर कोणत्या 3 उपकक्षा आहेत? तर यस आहे, पी आहे, त्यानंतर डी आहे. तर यस मध्ये टोटल ऑर्बिटल्स किती आहेत? 1 आहे, आपण अगोदरच काढलं. पी मध्ये टोटल ऑर्बिटल किती आहेत? तर 3 आहेत, ते पण अगोदर काढलं. यस मध्ये 1 आहे, अगोदर काढलं. पी मध्ये पण 3 आहे, अगोदर काढलं. आता डी मध्ये किती आहे ते काढू. तर डी साठी यल ची किंमत किती आहे? 2. तर इथं 2 लिहा, इथं किती लिहा? 2 लिहा. तर 2 दुने 4, 4 आणि 5. तर डी किती? डी मध्ये टोटल ऑर्बिटल किती आहे? 5. ओके. लक्षात घ्या, कक्षा ह्या उपकक्षांपासून बनलेल्या असतात, उपकक्षा ह्या ऑर्बिटल पासून बनलेल्या असतात. तर आपल्याला काय काढणं आहे? या मुख्य कक्षेमध्ये टोटल किती ऑर्बिटल्स असतात? ओके. तर यम या मुख्य कक्षेमध्ये 3 उपकक्षा असतात, यस, पी, डी. ओके. तर यस ही एका ऑर्बिटल पासून बनते, पी ही 3 ऑर्बिटल पासून बनते, डी ही 5 ऑर्बिटल पासून बनते. यांची आपण टोटल केली तर टोटल ऑर्बिटल झाल्या 9. ओके. टोटल ऑर्बिटल झाल्या 9. तर यम ही मुख्य कक्षा 9 ऑर्बिटल पासून बनते. यम ही मुख्य कक्षा 9 ऑर्बिटल पासून बनते. ओके. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे यन. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे यन. यन ही चौथी कक्षा आहे. मग याचाच अर्थ ती 4 उपकक्षांपासून बनलेली असते. 4 उपकक्षा म्हणजे यस, पहिली यस, दुसरी पी आणि तिसरी डी आणि चौथी एफ. ओके. तर पहिल्या कक्षामध्ये इकडं आपण काय लिहित असतो? ऑर्बिटल. ओके. ही काय आहे? कक्षा आहे. ही काय आहे? उपकक्षा आहे. त्याला आपण सबशेल असं म्हणतो. मग यस साठी किती ऑर्बिटल असतात? एक असतात. पी साठी किती ऑर्बिटल असतात? तर 3 असतात. आणि डी साठी किती ऑर्बिटल असतात? तर 5 असतात. ऑर्बिटल काढण्याचे सूत्र काय आहे? 2 गुणिला यल अधिक एफ. ओके. तर मग एफ साठी यल ची किंमत किती आहे? यस साठी आपल्याला माहिती आहे यल ची किंमत 0 होती, इथं 1 होती, इथं 2 होती, इथं 3 होती. मग यल ची किंमत या एफ साठी यल ची किंमत आहे 3, इथं 3 लिहा, 2×6 अधिक 1, 2×6 अधिक 1, तर इथं काय लिहावं लागेल? 7.
ओके, तर F नावाच्या उपकक्षामध्ये 7 ऑर्बिटल असतात आणि N या मुख्य कक्षामध्ये टोटल ऑर्बिटल किती असतात? तर या तिघांची बेरीज करावी लागेल. 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि किती 16. किती 16 ऑर्बिटल असतात या N या मुख्य कक्षेमध्ये. N या मुख्य कक्षेमध्ये किती ऑर्बिटल असतात? 16. ओके, तर अशा रीतीनं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, आता यावरून आपल्याला अजून एक छोटासा पॉइंट बघायचा राहिला, तो म्हणजे क्वांटम नंबर. तो म्हणजे क्वांटम नंबर. तर तो आपण या ठिकाणी बघूया. तर क्वांटम नंबर म्हणजे काय, यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. क्वांटम नंबर म्हणजे काय, तर या संदर्भात माहिती आपण थोड्याच वेळात, म्हणजे हे लेक्चर आता पूर्ण झालं, अजून एक लेक्चर आपण घेणार आहोत. तर त्या लेक्चरमध्ये क्वांटम नंबर म्हणजे काय ते सुद्धा कम्प्लीट करून घेऊ. ओके, तेव्हा भेटू परत थोड्याच वेळात. तोपर्यंत थँक्यू सो मच. अजूनही तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. राज्यसेवेसाठी अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. तुम्ही हे लिहून बघा, सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला म्हणजे परीक्षेत मार्क जाणार नाही. याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. थँक्यू सो मच.